मॅडम नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण मारुती मंदिर चौक या परिसरात आहोत. आज या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे. अनेक महिलांनी अतिशय छान असं काम केलेलं आहे. काय सांगाल आपण माहिती, आपली ओळख सांगावी. माझं नाव शीतल उलावळे, मी तेलियाळीमध्येच राहते आणि हनुमान जयंतीचा कार्यक्रम हा पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे तरी आमच्या समाजामध्ये छोट्या स्वरूपात पार पडत होता. पण मागचं वर्ष आणि हे वर्ष, हे दोन्ही वर्ष समाजातील सगळी पुरुष मंडळी, तरुण वर्गांचा सहभाग ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे तेली समाजातल्या. त्याचं कौतुक वाटतं खरं तर. आणि 2 वर्ष झाले गेली की हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात पार पडतो आहे. आणि त्याचबरोबर आमच्या तेली समाजातील सर्व भगिनी आणि सगळ्या भगिनींचा सहभाग जास्त आहे. शेलार कुटुंबातील व्यक्ती आहेत, खोंड आहेत, अशा बऱ्याच जणी आहेत, दळवी आहेत, सगळ्या महिला आहेत. प्रत्येकाचं नाव घेता येत नाही, तर कोणाचं राहत असेल तर खरं तर क्षमस्व. पण सगळ्या तरुण मुली पण आहेत, महिला पण आहेत, पुरुष वर्ग आहेत, तरुण वर्ग आहेत. खरं तर पुरुषांनी एक पाठबळ दिलं आहे मोठं ह्या कार्यक्रमासाठी, त्यामुळं महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात पार पडतोय, भाग घेतात ते महिला यामध्ये. आणि मागच्या वर्षी मला वाटतं काहीतरी 7,000 ते 8,000 लोकांचा कार्यक्रम होता, पण ह्यावर्षी 15,000 प्लस झालेले आहेत लोक. याचं आम्हाला खरंच आमच्या समाजाकडनं कौतुक वाटतं. आणि ह्यावर्षी इथून पुढेही 15च्या पेक्षा जास्त अन्नदान समाजाकडनं होईल याचा प्रयत्न आमचा तेली समाज करत राहणार. धन्यवाद. बरं, मला अजून जय संताजी. अजून एक प्रश्न आहे की साधारण तुमच्या महिला मंडळाकडे काय जबाबदारी दिली होती, कशी पार पाडली आपण? आज आम्हाला महिला मंडळांना सांगितलं होतं की काउंटर देणार तुम्हाला जेवणासाठी. तर प्रत्येक काउंटरवर महिला होत्या. त्यांनी त्यांच्या काउंटरवरच्या प्रत्येकाला जेवण व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे, कोणालाही कमी दिलं नाही पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे आमच्या महिला भगिनींनी कचरा गोळा करण्याचं काम स्वतः सगळ्या महिला भगिनींनी हे काम केलेलं आहे, कचरा गोळा करण्याचं. कारण स्वच्छता अभियान आपल्या तळेगावमध्ये आत्ता सध्या खूप जोरदार चालू आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या तेली समाजाकडनं किंवा आज हे हनुमान जयंतीचा कार्यक्रम झाला आहे त्यांच्याकडनं असं व्हायला नको की बाबा कचरा तसाच राहिलेला आहे. त्याच्यामुळं समाजातील लोकांनी कचरा गोळायचं काम करण्याचं महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये. जय संताजी.